खामगावात अवैध वेश्या व्यवसायाचा अड्डा उद्ध्वस्त. IPS आदित्यकुमार सिंग यांच्या पथकाची धडक कारवाई. ग्रामीण पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांवरही कारवाईची कुऱ्हाड. खामगाव तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. शेलोडी रोड परिसरातील एका अवैध वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर गुरुवारी 28 फेब्रुवारी IPS आदित्यकुमार सिंग यांच्या पथकाने धडक कारवाई करत हा अड्डा उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत 3 महिला आणि 4 पुरुषांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर पीटा ॲक्टनुसार कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे या प्रकरणामुळे खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांवरही कारवाईची कुऱ्हाड कोसळली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेलोडी रोडवरील एका विशिष्ट ठिकाणी संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळत होती. या ठिकाणी कुंठणखाना चालवला जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे IPS यांच्या आदेशाने प्रशिक्षणावर असलेले IPS आदित्यकुमार सिंग यांच्या पथकाने या अड्ड्यावर छापा मारला. या कारवाईमुळे परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्याला चाप बसला आहे. शेलोडी रोड परिसरात सुरू असलेल्या या अवैध धंद्यामुळे परिसरातील शांतता भंग पावत होती आणि स्थानिक ग्रामस्थ अत्यंत त्रस्त झाले होते. वारंवार तक्रारी करूनही हा व्यवसाय सुरूच असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण होते. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशाने झालेल्या या धडक कारवाईचे ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या कारवाईनंतर जिल्हा पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी तातडीने आदेश जारी केले आहेत. या कारवाईअंतर्गत खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक तावडे यांची बदली करून त्यांना बुलढाणा येथील नियंत्रण कक्षात पाठविण्यात आले आहे. तसेच पोलीस अंमलदार किरण राऊत आणि सुरेश नागरे यांना मुख्यालयात संलग्न करण्यात आले आहे. संबंधित प्रकरणात योग्य देखरेख न ठेवल्यामुळे आणि वरिष्ठांच्या सूचनांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. या कारवाईमुळे अवैध धंदे चालवणाऱ्यांना पोलिसांचा धाक बसला असून जिल्हा पोलीस प्रशासन अशा गैरप्रकारांविरोधात कठोर भूमिका घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज रोजी गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलीस स्टेशन खामगाव येथील टीम त्याचबरोबर LCB बुलढाणा यांची टीम अशी संयुक्त टीम बोलावून शेलोडी शिवारात बाडू झापर्डे यांच्या शेतामध्ये देहविक्रीचा व्यापार चालतो अशी माहिती मिळाल्यावरून आम्ही सदर ठिकाणी आलो असता त्या ठिकाणी 3 व्हिक्टीम महिला त्याचबरोबर 3 आरोपी आणि 1 एजंट महिला असे लोक आम्हाला मिळून आले. त्या ठिकाणी आम्ही सर्चिंग घेतली असता त्या ठिकाणी कस्टमरकडून मिळालेले पैसे जप्त केले. त्याचबरोबर देह विक्री करण्यासाठी जे काही वस्तू लागतात त्या वस्तूसुद्धा आम्हाला त्या ठिकाणी मिळून आल्या. आता त्यांना आम्ही ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे पुढील कारवाईसाठी घेऊन जात आहोत.